राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज जरा नाजूक आणि गंभीर विषयाला हात घालायचा आहे. हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचणं इतकं गरजेचं आहे की या बाबतीतची कुठलीही माहिती व्हिडिओ तुम्हाला कुठे अख्खं गुगल सर्च करून उलटं पालतं केलं तरी मिळणार नाही. माणसाचं शरीर आणि त्याचं जी आपण चुंगी म्हणतो लिंग, त्याला आपण इंग्रजीमध्ये पेनिस म्हणतात, डिग म्हणतात, पण पेनिस असं म्हणून समजा थोडक्यात. ह्या जगात वावरत असताना अशा अशा केसेस आहेत, तुम्हाला सांगतो अशा अशा घटना घडतात, त्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण त्याच्यातून घडलेल्या घटनेतून माहिती द्यायला मी आहे, तुम्हाला क्लिअर सांगणार. पण त्याच्यातून तशा प्रकारचा दगाफटका, तशा प्रकारचा घात आपल्या शरीराचा होऊ नये एवढं घेतलं तरी डोक्यावरून पाणी गेलं. तुम्हाला सांगतो घटना आमच्या जवळपासची असली तरी लांब घडली असं सांगावं लागतं. काय करता आता, अमरावती बरंच लांब आहे. दोन कंपनी कामगार आहेत, एकाचं वय 53 वर्ष, एकाचं वय 48 वर्षाचं. हे जोडीदार पण आहेत. MIDC एरिया आहे शेजारी. त्यांच्याकडे असलेली जमीन ही फक्त जून ते दिवाळी आसपास तेवढंच पाणी येतं, उन्हाळ्यात पाणी नसतं. पाऊस कमी होतो, दुष्काळी भाग. मग दुष्काळी बांधल्यावर हातातोंडाची गाठ पडायला पैसे लागतो, खर्च लागतो. ह्यांनी काय करायचं, हा MIDCत आपलं गाडी दोघं जण जायला लागले. 10-15 वर्षापासूनची मैत्री दोघाची. ते कंपनीत जात असताना ऑक्टोबरच्या 3 तारीख दिवाळी जवळ आलती. ऑक्टोबरच्या 3 तारखेला सकाळच्या पारी हे कंपनीत निघाले. 8 वाजता इथून घरून निघायचे, 9 वाजता कंपनीत पोहोचायचे. ते पंचिंग बिंचिंग करायचं, संध्याकाळी 5ला सुटायचे, 6ला घरी. हाजरी 600 रुपये, डोक्याला ताण नाही. आणि जबाबदारी दोघांना बायका आहेत, एकाच्या मुलाचं सुद्धा लग्न झालंय, वयस्कर माणसं. आणि 50 वर्षाची माणसं काय अशी 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 गाडी चालवत नाहीत रस्त्याने, नेहर आपले कड धरून चालतात. निम्या रस्त्यात गेल्यावर मला लगवेला थांबरे, जरा दार मारू एक म्हणून. आता याचं नाव ठेवू, एक सदा आणि एक माधा. तो माधा जेव होता तो सदाला मानला, थांबर जरा आपण दार मारू. नेहमी आता मुतायला थांबायचं म्हणलं, माणूस 2 गडी, त्यात काय लाज नाही भीती नाही. एक उभा राहतो रस्त्याकडेला मुतायला, तिथून एक 5-10 फुटावर दुसरा लघवी करतो. ही नॉर्मल प्रोसेस. मादा चांगला 50 फूट लांब गेला आणि एकदम अवघडल्यासारखं, जसं काय चेनीत चुंगीचं कातडं गुतलंय. कधी कधी गुत्त बघा लोकांना लय त्रास होतो. तशा प्रकारे ते हे करलं. म्हणला लय अवघड जागा दुखती बा. सदा म्हणलं काय दुखती, आता हे काय दुखायचं वय का, काय झालं तुला, मुगी बिगी चावली काय? नाही म्हणला विषय वेगळा आहे. मग जोडीदाराला माणूस सांगतोच काय असं ना आतलं खरं ती. म्हणला माझं काय झालंय, पेनिस आहे ना ते मोडलंय. म्हणला मोडलंय, येडा बेडा आहे काय तू, मला काय जगाच्या आखरीत आहे तुला जगाच्या आखरीत आहे काय, सगळ्यात एकच असतं. म्हणला ती कातड आहे ती कसं मोडन काय, हे असं नसतं. म्हणला नाही नाही मी तुला दाखवतो पाहिजे, पण मला लय दुखायला लय त्रास होतोय बा. दाखवतो. गेला ते त्याच्याजवळ. मला आता सकाळ सकाळ ही बघायची पाळायली का, पण दुखणं आहे म्हणून बघतो. त्या हिशोबाने विषय असा होता, केळ कसं होतं, अर्ध केळ आणि बाकीचं पुढचं असं मुडपून खाली पडलेलं, आणि ते पण असं म्हणजे असं डायरेक्ट मोड आपल्यालाच असं. आता सदा न माधाचं मोडलंय, पण सदा काय म्हणला, मला अवघड जागा आहे, अजिबात कानामागं टाकू नको, काय नको, काही उद्या होईल त्याच्या पोटी. एवढं दवाखान्याने प्रगती केली, आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवू, शिव काय कानामागं टाकायचा विषय नाही. त्याला बी पटलं. म्हणले कंपनी जाऊन आधी अर्ज देऊन सुट्टी घेऊ म्हणले. अर्ज द्यायला सुट्टी गेली. दोघं बी जोडीदार. मोठं हॉस्पिटल आहे रोडच्या कडेला, ॲक्सिडेंटचे पेशंट तिथंच येतात सगळे. त्या ठिकाणी ॲडमिट केलं. आता ॲडमिट केलं की तिथल्या डॉक्टरांनी बघितलं तर डॉक्टर शॉक झालं. म्हणले मी माझ्या हयातीमध्ये अशा प्रकारचं पेशंट पहिल्यांदा बघतोय. डॉक्टरने 18 वर्ष सर्व्हिस केली होती जवळजवळ या क्षेत्रात. मग त्यांनी निष्णात सेक्सॉलॉजिस्ट म्हणून असतात, त्यांना बोलून घेतलं मोठ्या शहरातून. त्यांना तो विषय दाखवला. आता ही डॉक्टरी पेशा असा आहे की डॉक्टर हा फार तज्ज्ञ असतो. डॉक्टर हा तुमचा रोग काय आहे त्याच्या आमचा सूज, त्याला नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतात, लक्षात घ्या. प्रत्येक क्रियेवर वेगवेगळे डॉक्टर आहेत आणि MD आहेत, आणि इतकं सखोल ज्ञान असतं त्यांना.
हा, अज्ञान विज्ञान सगळं आपल्याकडे असतं, त्यांच्याकडे नसतं. प्रत्येक केस त्यांना काय शिकून जाते त्याचा ते स्टडी करतात का प्रॅक्टिकली, तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा त्यांना फायदा व्हावा अशा प्रकारची केस आली तर. ते डॉक्टर पण शॉक झाले, मोठे डॉक्टर. मग त्यांनी डायरेक्ट यांना सांगितलं, म्हणले त्यांनी थोडी माहिती दिली पेनिसची. म्हणले कातड्याचाच भाग आहे, भरपूर रक्ताच्या शिरा आहे तिथं. म्हणजे निसर्गाने रचना कशी बनवली बघा. ज्या वेळेस वासना उत्पन्न होते मेंदूत, सोया होया शेर जाग उठा असं ज्यावेळेस वाटतं, किंवा संबंधाच्या वेळेस, त्यावेळेस म्हणलं रक्ताचा जो प्रेशर आहे, फ्लो आहे, तो प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी येतो. आणि त्या रक्ताच्या प्रेशरमुळं, त्या फ्लोमुळं त्याला आपण ताठरता म्हणतो. आणि मग ते त्याचं मूळ रूपात साईजमध्ये येतं. आणि त्याचा सेक्स झाल्यानंतर तो परत आहे त्या नॉर्मल स्थितीत येतो. ही झाली सायन्स, ही विज्ञान. पण ही केस वेगळी, म्हणजे हा घटक हा मोडू नाही शकत. मग त्यांनी MRI वेगवेगळे ही त्यातून रिपोर्ट आले, ते इतके आश्चर्यकारक आहेत, ते तुम्हाला सांगतो. हिथं ह्या केसमध्ये विषय काय आहे, त्यांच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे पेनिस अननॉर्मल आहे. आणि अशा प्रकारचं पेनिस असतं, कारण लोकांना जर कधी काय गरजच नाही पडली तर डॉक्टरांना तरी काय मार्ग आहे. पण त्यांनी स्पेशल केस म्हणून ते स्टडी चालला त्यांचा, की असा विषय येतो की त्या पेनिसच्या आतमध्ये कोशिका आहेत, नस आहेत, तंतू आहेत, कातडे आहे, बोन पण आहे. आपल्या तुमच्या नॉर्मल लोकात पण बोन आहे. बोनचा अर्थ होतो हाड. हाड का दिसलं ना, कसं काय हाड, हाडाचा विषय. हाडाचे लय प्रकार आहेत. ही कानाची पाळी आहे का, हे सुद्धा हाडे, पण ते कसं आहे पातळ आणि लवचिक आहे, ध्यानात ठेवा. हाडाचाच प्रकार आहे हा. नाक आहे, त्याच्या आतमध्ये स्वतः तुम्ही बघितलं ना, तर हाडाचा हाड. कातड पाय नुसतं हे नसतं, सेम एक पातळ लेअर हाडाची असते. लक्ष आली तुमच्या. पण ही लेअर 99.99% पुरुषामध्ये पातळ, अतिशय पातळ असते. ती म्हणजे ती क्रिया करण्यासाठी, संबंध करण्यासाठी ते हाड ते उत्तेजित, म्हणजे बरोबर होणार त्याची प्रोसेस सगळी. आणि इथं परिस्थिती अशी झाली की ह्या व्यक्तीचं जे मादाचं हाड आहे, आतलं बोन, तो अननॉर्मल म्हणजे जाडी, थोडा जाड आहे, म्हणजे थोडं जाड हाड आहे असं धरून चाला. त्याच्यामुळं नॉर्मल कंडिशनमध्ये सुद्धा ते त्याची साईज मोठी दिसते. आणि ताठरल्यानंतर मोठी, तो विषय वेगळाच. केस तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितली. हे विषय डॉक्टरांचं त्यांना एकच म्हणणं, का रे बाबा हे मोडलं कसं काय. एक आता मग त्याला आजायचं नाही, म्हणजे नेम हुकला. काय नेम हुकला, सगळं डॉक्टरांना सगळं कळतं माणसापेक्षा. ती प्रोसेस अशी असणार, जिथं घालायची तिथं न घालता हे चुकीच्या ठिकाणी घालायचा प्रयत्न केला असेल, त्याच्यावर दाब आला त्या हाडाव, आणि किंवा हिसक्याचा प्रकार असू शकतो, झटक्याचा प्रकार असो, त्याचं नेम हुकला असेल, काय हुकला असेल. पण ती असं खटकुनी, आणि आवाजही झाला, त्यांनी सांगितलं आवाज झाला, म्हणजे हाड मोडू शकतं. हिला म्हणजे महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या, हाड मोडू शकतं. ते मोडलेलं तिथंच आहे. आता तिथं काय केलं माहिती आहे का, तो आपला हात मोडला, इथे 2 नळे असतात, इथे एक असते, इथे 2 असतात, इथे एक असते. पायाच्या खाली 2 नळे असतात, हाडाच्या मांडीला एकच, ही संरचना. आता प्लॅस्टर करतो आपण इथं, सेम प्लॅस्टर करून टाकले बा. गारेगार खाल्ली, गारेगारच्या काड्या कशा 2-4 असतात, तशा काड्या लावल्या, प्लॅस्टर सरळच बा एकदम कार्यक्रम. त्यांना ते हाडाला नॅचरल करायची. हा, इथून पुढचं त्यांना जपावं लागणार बा. हा, ते परत मोडलं तर अवघड आहे बा. हे सुद्धा विषय, हे घडतं ध्यानात ठेवा जगात. पुरुष लय बालिंगवानी तुस करतात 50 वेळा, सारखंच त्यांच्या डोक्यातच ते असतं, यांना कळतच नाही ना काय. तुम्ही लगवीला जाता किंवा काय, चुंगी आपल्या हातात बाहेर काढावं लागते, आदर टाकलावं लागते सगळं. आजच्या दिवस ह्यापूर साय ऐकल्यानंतर आपापला हाड आहे का आतमध्ये तपसून घ्यावं, कसं आहे काय. आणि कुणी काय कुणाला तपसायची गरज नाही. विषय स्वतःच्याच हाड नसो, बोन हा जर प्रकार त्या व्यक्तीत असला, आणि हे सगळी गोष्ट म्हणजे नॉर्मल आहे, पण अशा केसेस कमी असतात. आपल्याला नाही का, आता कधी कधी जन्माला येताना सगळे 5-6 बोटं नसतात, कधी कधी इथं एखादं बोट निघतं. इथं शरीर जर मासाचे थोडं वायबल, आता काय खाणं पिणं बी चांगलं राहिलेलं नाही, त्याच्यामुळं आपापलं
हाडे असेल तर जबाबदारी घ्या. गालाय तिथंच घाला, नको तिथं घालू नका, नको ते उद्योग करू नका. ही पैसे कमावणारी ती अश्लील फिल्म दाखवणारी इंडस्ट्री आहे. ती पैसे कमवून मोकळं होत्यात. काय पण तुम्हाला त्याचा आयुष्यभरासाठी फटका बसणार नाही याची दक्षता घ्या. हां. आणि अवघड जागेत दुःख नाही, दाखवता सुद्धा येत नाही. पण इथं दाखवावं लागलं गरज नाही. 11 दिवस पेशंट आलो, काल डिस्चार्ज दिलाय बघा. हां, आणि जोडीदार आपले सबस्क्रायबर हे पण तुम्हाला सांगतो. डिस्चार्ज दिलाय, घरी आलंय. सध्या तरी तुम्हाला माहिती आहे, उपयोग फक्त मुतण्यापुरताच चालू आहे. लय डोकं लावीत नाही गडी. पण त्याचा विचार आहे असा, महिना 2 महिने जरा निहारभाव राहायचा होता. डोक्याला ताण करायचा नाही. परत मोडल्यावर काय करायचं? असं असतं. त्याच्यामुळं आपलं बोन कसं आहे किंवा आपली शरीर कसं आहे हे सुद्धा ही मन बिन काही म्हणीन, आत्म्याचं ऐका, मनाचं ऐकू नका. कारण एकदा का माणसाचं जे नैसर्गिक नॅचरल आहे त्याच्यात बिघाड झाला, की परत होतं ना पूर्वीचं तसं होत नाही. डॉक्टर नीट करतो, वाचवतो, जगावतो, इन्फेक्शन होऊन देत नाही, सगळं मान्य. औषधोपचार हाय-फाय दर्जाचे आहेत आता. पण नैसर्गिक आता टंगडी-बिंगडी मोडलेली बघा, हात-पाय गाड्या-बिड्या पडलेली बघा. आता थंडी पडणार आहे कडक. 122 वर्षात नाही तेवढी. थंडी तर ती ठणकते हो, पडलेली-बिडलेल्यांचं. असा विषय असतो. त्याच्यामुळं माझी हातोडी विनंती आहे, अतिरेक संबंधामध्ये करू नका. अतिरेक, अति तिथं तुमची पेनिसची माती व्हायला टाईम लागणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.